इकडे कशाला दाकान निसून चला व्हा चाल द्या. का हो गुरुवीन बाई? तुवान वासून विचारतीयास लाज नाही वाटत? सणावाराचं भांडण का काढतीयास? मग गुमान इथनं चालता व्हायचं. इथं गौरी भरायच्या नाहीत. नदी बाटी शिला तर नवा मन शिला. आम्ही इथं गौर भरल्यावर नदी बाटतीया आणि तिकडे भरल्या अंगाला कोण काय करतय त्याची शिवाशिव तुमच्याकडे येत नाही. नाही जाणार. बसा ग, यांचं झाल्यावर भरूया. नाही जाणार? कशा नाही जात ते बघू की. चला ग, चला बिगी चला. लयची बळबळ करतीया. काढू का हा सोडून? चला व्हा चालत्या. मजावा बघतोस का का घाल ला तिकीच्या कंबाड्यात आणि त्या गौरी भरी त्या फेकून जाता की पुढे एकेकाची डोकी. बघतेस का? भर गौरी लवकर. चोरून गवर भरतीयास काय? अरे तुझा मुर्दा बसवला नसराना. अरे तुला तडाखा गेला. तुला माझी गौर उधळतोस. अरे तुझ्या हाताला रगत पिती भरल तुझा. अरे तुझा हात जळून जातील तुझं. कुणाकडे डोळे फाडून बघतीयास? तुझ्याकडे रस पैसा तुझ्याकडे. अरे तळपट होऊ दे तुझं. थांब थरार हिला हिची बुबळच काढ. मजाबा धर तिला. नागवी कोण चांगली धिंड काढ तिची. तुला काढतोस कोणाचं गोजाचं? हा माझा तुझीच बुबळ फोडतो. गोंद्या अरे तू आमच्यातला ना आपल्याच माणसाची डोळे काढतो. तुझ्यासारख्या राक्षसाला मग तो आपल्यातला असला म्हणून काय झालं? अरे त्याला पण कळलं पाहिजे की दुसऱ्याचं डोळं काढल्यावर काय होतं ते. वाचवा वाचवा. अरे देवा कुणीतरी वाचवा वाचवा. आता तुझी अब्रू झाकायला चिंधी बी मिळणार नाही. अरे चिंधीच काय, आता हिची अब्रू राखायला सारा देश धावून येईल. समजलास? हे आलं बघ लुडं नागपूरचं, हे सोलापुरी, हे इचलकरंजी, हे पैठणचं, धारवाडचं, पुण्याचं, इंदूरचं. शाबास लुगडीवाले. या द्रौपदीची लाज राखायला कृष्णा होऊन धावला तुम्ही आज. अरे बाईच्या अब्रू पुढे लुगड्याची काय किंमत? हे घे पाहिजे असेल तर आणखी. अरे काय करता मला? अरे कुठं नेता मला? अरे काय करता? अरे चांगला झडाल टांगा त्या वटवा गोळाला. अरे सोळा मला, सोळा मला, अरे सोळा मला, अरे सोळा मला. पुरणपोळी आणली तुझ्यासाठी. घे, खा माझ्या हातनं. गोसा तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं ग? काय नाही काय नाही. मुलीची आठवण आली ना? वय 30 वर्षामाग गौरीच्या दिवशी जन्मली आणि आज नशीब उघडलं बघ माझं. म्हणजे 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 तुला घास भरवायचं ग. तू काय आणि ती काय. घे का माझ्या हातनं. आईला तू इथे येऊन पोचलीस. काय करते हो चालती आईला मागच्या वाटवली काय? काय हो कमळाबाई, सोपतं का तुम्हाला तरी? काय चुकलं माझं? एवढ्या मायेने आणली होती ती. मग मारणीच्या हातचं खाता? अहो गावात कळलं तर वाईट टाकतील. पण काय सांगू नका आम्हाला. लय ऐकलंय तुमच्याबद्दल. म्हणजे एवढ्यातच काय ते समजा आणि जपून राहा. माझ्या पायात पोल दिखावी लागली तुम्हाला. आईच्या पायाला पान राहिलं नाही बाईचं. पुन्हा नाही इकडे येणार, पुन्हा नाही इकडे येणार. आमच्या पोळ्या कुत्र्यानेच खायच्या. हीच आमची लायकी, हीच आमची लायकी. गोसा गोसा हे काय वेळेस का? ती भाजून एक पोळी. माझ्या जन्माचं सार्थक झालं पोरी, सार्थक झालं. मुर्दा बसविला ग त्या गोंद्या घिसाड्याचा. त्याची कुणीतरी शिर्डी आवडा ग बाई. माझ्या नवऱ्याला आंधळा केला ग त्यानं. कुणी केलंय गुरुवा? गोंद्या घिसाड्यानं माझं डोळे केलं मालक. अहो इकडं नाही मालक तिकडे आहे. त्याला माझ्या संघ चौकीवर. चला चला. रेड्यास ठोकतो. गोंद्या घिसाडी आमचाच माणूस आहे ना, आमच्यावरच उलटतो. चला 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 लवकर चला चला चला. तुम्ही त्या गोंद्याला सगळा फासावर चढवा.
नाही तर खडी फोडा पाठवा जलंबर. त्या परास हातपाय तोडा तोडा मारायचे. तोडा त्याचे चांगले हात पाय तोडा तोडा. अहो, इकडे इकडे तिकडे नाही तिकडे नाही. या 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 बघा बघा माझ्या नवऱ्याची दशा. अजून लई संसार बघायचा होता बघा त्याची. आता कशानं बघतील ते. भाऊसाहेब तुम्ही विचार आधी त्याला फासावर चढवा आणि मग त्याचं डोळं काढा. काय रे देवा दैवात घडवलं की रे बाबा. देवा अगं हळू. फौजदार साहेब राम राम नाम साहेब. ही केस आधी ताब्यात घ्या. त्या गोंद्या घिसाऱ्यानं डोळं फोडलं त्याचं. त्याला पकड्या पोलीस सोडा. हजर आहे इथं तुमच्या आधी. तो आपण इथं आलाय. फौजदार साहेब तुमच्या कायद्याच्या पुस्तकातला पेशल कलम काढा. पण ह्याला जबर सजा झाली पाहिजे. चल तू आम्ही तुम्ही निघाला आणि आता आमच्या यांचं कसं होणार. आमचं कसं होणार इनामदार साहेब. अहो इनामदार साहेब इकडे आहे. इनामदार साहेब ते फौजदार साहेब बघून घेतील. मी बघीनच हो, पण या कामी तुमची साक्ष मला जास्त महत्वाची आहे. अहो पुढारी माणसं आम्ही. लई व्याप आहेत आम्हाला. उद्घाटन दगड बसवायचा सोसायट्या समारंभ भाषणाव 1 का 2. तेव्हा तुम्हीच काय ते परबारे करा आणि मोकळवा म्हणजे झालं. चलतो आम्ही. धनी शाबास रे माझ्या भरतारा. शाबास. वय माझ्या वाघाने ह्या लांडग्याचं डोळं फोडलं नव्ह. अगं वय ग त्या वाघाचं होईल मांजार आणि जाईल जलंबर खडी फोडा या तुरुंगात. तुरुंगात चांगलं फासावत्या फौजदार साहेब. फौजदार साहेब अरे जा हा चला देतोय. अरे लय झालं तर 7 वर्षाची सजा होईल. ऐका नाव फौजदार साहेब. काय होय काय म्हणताय साहेब. मागं दोघा भावांचं डोळं काढलं त्याला 7 वर्षाची सजा. मग एकाचं डोळं काढणाऱ्याला किती. 1 2 3 मी आधा 3.5. काय हिशोब गणित येते का नाही तुम्हाला. म्हणजे 3.5 वर्षानं ते सुटून येणार. पण आमच्या डोळ्याचं काय. कार सरकार देईल की तुला चांगलं 5,000 रुपये. मग बशीव डोळ्याच्या खात्यात इकडे 2,500 तिकडे 2,500. गोविंदा काय करून बसलास हे. का केला असा अघोरीपणा. गृहाचा अघोरीपणा नाही. अरे पण डोळे तर काढले नव्हते ना गोदाचे. फार झालं तर धमकी देऊन सोडायचं होतं. धमकी देऊन ही माणसं सुधारणार नाहीत गुरुजी. चांगलं ठोसायला ठोस पाहिजे. जरा सुटका हो द्या माझी. त्या बजाबाच्या बायकोची धिंडच काढतो नागव्यानं. खोजाच्या लुगड्याला हात घालवत आता नाही का. गोविंदा बस बस. पुन्हा असं बोलला असतं तुझी माझी दोस्ती. दोस्ती नाही नाही अर्जुना. राग पोटात राहीना म्हणून बोललो र. पुन्हा नाही बोलणार असं. सुटून आलो की तू सांगशील तसंच वागन मी. गोविंदा आली काही ब्याद जरा थांब. अजू तिथं आहेस. हा 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 बाहेर बाहेर. का बायकांनी तालमीत यायचं नसतं. का आला तिथं. इश्श कमाल आहे. तू अहोसाहेब म्हणायचं कधी सोडणार आहे. तुम्ही आरे जारे म्हणायचं कधी सोडणार. आपलं लग्न झाल्यावर. लग्न आताच बाबांनी सांगितलं 15 दिवसाच्या आत मुहूर्त ठरवणार आहे ते. लग्न आणि लग्न झाले की लगेच हनीमून. आणि काय द्यायचू आपण कुठे जायचं हनीमूनला. जाऊया ना कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी. म्हणजे ज्योतिबाचा डोंगर हनुमान टेकडी. शी हनुमान अगदीच पैलवान का रे तू. मग त्यापेक्षा आपण काश्मीरला जाऊया. नको नको दार्जिलिंगला नको रे. आपण ना उटीला जाऊया. हा उटी म्हणजे उटक म्हण. हा हा त्यापेक्षा स्वित्झर्लंड. अय्या मग वंडरफुलच. का चंद्रावर जाऊया. अजू या ग्रेट. नाही म्हणजे त्याचं काय. हा हा हनी म्हणजे मत प्रत्यक्ष मून वर म्हणजे चंद्रावर कसा काय लागेल बुवा. चावट कुठला. तू म्हणजे असा आहे. मी कसा आहे माझी मतं काय आहे हे तुम्हाला कळलेलं दिसत नाही. मग सांग ना तुझी मतं. सांगू. आम्ही खेडवळ माणसं. ज्या गावात लग्न त्याच गावात हनीमून. म्हणजे इथं का. नाही नाही चालेल ना. जिथं तू तिथं मी. हे खेड हे हिरवळ ते शे